या घडीची एक महत्त्वाची दृश्य आपण खरं तर आता प्रेक्षकांना दाखवतोय। राहुल गांधी हे सध्या पुणे विमानतळावर दाखल झाल्याची ही दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळतात। काँग्रेसचे अनेक नेते त्या ठिकाणी राहुल गांधी यांना रिसीव्ह करायला आलेले आहेत। राहुल गांधी यांचं पुण्यामध्ये स्वागत केलं जात आहे। काँग्रेसचे नेते, अनेक पदाधिकारी, तरुण वर्ग देखील आपण पाहतोय काही मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। काँग्रेसचे महत्त्वाचे वरिष्ठ नेते देखील राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आता पुणे विमानतळावर दाखल झाल्याची ही दृश्य सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर आता थेट थोड्याच वेळामध्ये खरं तर या कार्यक्रमाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे। राहुल गांधी यांच्या आजच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज राहुल गांधी काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे। मात्र ही महत्त्वाची दृश्य पुणे विमानतळावर सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या पोहोचलेले आहेत। अरे बूम नको ना सर। बच्चियों आपको सुनने के लिए खड़ा में उत्सुक है। राहुल जी राहुल जी तर पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत। राहुल गांधी सध्या पोहोचलेले आहेत। माध्यमांशी काही संवाद साधणार का, प्रतिक्रिया देणार का याकडे लक्ष लागलेलं होतं। त्यामुळे पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेसचे अनेक नेते, वरिष्ठ नेते या ठिकाणी राहुल गांधी यांच्या स्वागताला पोहोचलेले होते आणि या ठिकाणावरून आता राहुल गांधी हे रवाना होत असतानाची देखील दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। सुरक्षा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने पाहायला मिळतो आहे। कारण कालच पुण्यामध्ये काँग्रेस आणि अभाविपमध्ये एक मोठा राडा झालेला होता। आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं होतं, वातावरण, राजकीय वातावरण तापलेलं होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता खरं तर या कार्यक्रमाकडे लक्ष लागलेलं असतानाच राहुल गांधी हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत। ते पुणे विमानतळावरून आता रवाना देखील झालेले आहेत।